उन्हाळा सुरू झाला असला तरी सुद्धा थंडी अजूनही जाणवत आहे। सध्या फाल्गुन मास सुरू असून परिसरात पळसाची फुले रंग उधळताना दिसतायत। पळस म्हणजे वृक्ष। यापूर्वी लग्न समारंभात पात्र, डवणा, दोरी, रंग अशा अनेक उपयोगी वस्तू या झाडाच्या पाने व खोडांच्या सालीपासून तयार केल्या जातात। त्याचप्रमाणे पळसाच्या झाडांच्या फुलांचा रंग सुद्धा तयार करून या नैसर्गिक रंगांचा वापर होळीमध्ये सुद्धा केला जातो। सातपुड्यातील वारी हनुमान, दानापूर, सौंदळा, वारखेड परिसरातील वसंत ऋतूत फुललेले पळसांची झाडे साहजिकच वाटसरूंना मोहून टाकत आहेत। पावसाची फुले सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत। उन्हाळा सुरू झाला की झाडांना पानगळ लागते आणि निष्पर्ण वृक्षांचे सांगाडे पाहावयास मिळतात। परंतु भर उन्हाळ्यातही काही झाडे बहरत असतात। यातलेच एक पळस वृक्ष। लाल, केसरी, जर्द, पिवळा पळस लक्ष वेधून घेत आहे। पळसाचे झाड हे मध्यम आकाराचे आणि 15 ते 16 फूट उंचीचे असतात। पळसाला केशरी, पिवळी, लाल आणि दुर्मिळ आढळणारी पांढरी फुलेही आढळतात। मात्र या पळस फुलांना गंध नसतो। पळस फुलताच संपूर्ण जंगल लाल रंगाने न्हाऊन निघते। महाराष्ट्रात पळसाच्या वृक्षांचे आणि शेतकऱ्यांचा फार जवळचा संबंध आहे। पूर्वसंध्येला पळसाच्या पानांनीच बैलांचा खांदा शेकला जात असे। पळसाची गर्द केशरी लाल फुले आपल्याला नेहमीच आकर्षित करतात। ही फुले उमलली की उन्हाळ्याची चाहूल लागते व येणाऱ्या सर्व ऋतूंच्या स्वागतासाठी माळ रानही सजलेले दिसून येत आहे। पळस म्हणजे वृक्षाला इंग्रजीत त्याला फ्लेम ऑफ फॉरेस्ट असे म्हटले जाते। थंडीचे दिवस संपून उन्हाळा सुरू होण्याआधी ऋतुचक्राच्या आसाभोवती फिरणारी समग्र चराचर सृष्टीचं जणू संक्रमणाच्या उंबरठ्यावर उभी असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे। MCN न्यूज मराठी करिता दीपक रेडे, आडगाव सर्कल।